महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आलाय। मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारलाय। पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्याध्यापिकेने 3 विद्यार्थ्यांची मदत देखील घेतली होती। ही खरंच किती मोठी धक्कादायक बातमी आहे। नेमकं काय घडलं होतं आणि कसं घडलं होतं, हत्या कशी घडली होती आणि एका शर्टाच्या बटनाने आरोपी कसा सापडला, या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात इथला विशेष भारी। वर्षभरापूर्वीच दोघांनी प्रेम विवाह केला होता आणि त्यानंतर ते आई वडिलांपासून वेगळे राहत होते। गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती। शंतनू हा रोज दारू पिऊन येऊन निधीला त्रास देत होता। शंतनूच्या सततच्या त्रासाला कंटाळून निधीने त्याला संपवण्याचा ठरवलं। त्यासाठी तिने तिच्याकडे शिकण्यासाठी येत असलेल्या 3 विद्यार्थ्यांची मदत देखील घेतली होती। शंतनू अरविंद देशमुख असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। निधी शंतनू देशमुख असे मारेकरी पत्नीचं नाव आहे। ते दोघेही यवतमाळच्या सुयोग नगरात वास्तव्याला राहत होती। निधी ही एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका होती, तर शंतनू हा तिथेच शिक्षक होता। वर्षभरापूर्वी त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि त्यानंतर शंतनूला दारूचे व्यसन धरले। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईल मधील तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा, मारहाण करायचा। नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काटा काढण्याचं ठरवलं। मिळालेल्या माहितीनुसार नवरा बायकोचं वारंवार भांडण होत असे। त्यातूनच निधीने आपला पती शंतनू याला संपवण्याची माहिती समोर आली। 13-14 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या अवस्थेत शंतनूचा मृतदेह सापडला। निधीने आपल्या पतीला विष देऊन आधी जीव घेतला होता आणि त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा येथील टेकडीवरती टाकला होता आणि त्यानंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटून दिला होता। पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत या प्रकाराचा उलगडा केला। नवऱ्याला बनाना मिल्क शेक मधून विष देऊन जीव घेतला, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने जंगलात फेकले, असा खुलासा चौसाळा जंगलातील अज्ञात मृतदेह प्रकरणी झालाय। आणि या यवतमाळ लगत असलेल्या चौसाळा जंगलात परिसरातील किटा कापरा परिसरात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते। मात्र या प्रकरणाच्या तपासात शर्टच्या बटनाच्या तुकड्यावरून खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह 3 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात देखील घेतलाय। शंतनू आणि निधी यांचा प्रेमविवाह असल्याने तो आई वडिलांपासून विभक्त देखील राहत होता। जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनू सोबत दारू पिण्यासाठी बार मध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली। पोलिसांनी या प्रकरणी मित्रांची चौकशी सुरू केली। त्यावेळी एकाच्या मोबाईल मध्ये शंतनूचा 13 मे रोजीचा फोटो दिसला आणि त्या दिवसानंतर तो गायब झाला होता। त्याच्या अंगातील शर्ट आणि मृतदेह जवळील कपडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच होते। तिथूनच पोलिसांची तपासणीची दिशा ठरली। अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरीरावरील शर्टाच्या बाहीचा तुकडा व शर्टाचे बटन पुराव्यासाठी जप्त करण्यात आले होते। मृताची ओळख पटली नसल्याने पोलीस स्टेशन हद्दीत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजूबाजूचे जिल्हे वाशिम, वर्धा, अमरावती ग्रामीण दाखल बेपत्ता लोकांची माहिती देखील मागवण्यात आली होती। यवतमाळ जिल्ह्यातील दाखल न झालेल्या बेपत्ता इसमाचा शोध घेतला असताना पोलिसांना माहिती मिळाली की सनराइज स्कूल इथे कार्यरत शिक्षक शंतनू देशमुख ही मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे। त्यावरून त्यांचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षीरसागर, राजेश उईके तसेच सुजित भादंकर यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली। यामध्ये शंतनू देशमुख हा दिनांक 13 मे पासून त्यांच्या संपर्कात नसल्याचे सांगितले। 18 मे रोजी घटनास्थळावरून जप्त अर्धवट जळालेल्या शर्टाचा बाहीचा तुकडा व शर्टचे बटन हे शंतनू देशमुख यांचे असल्याचे मित्रांनी ओळखले। परंतु शंतनू दारूच्या आहारी गेला होता। त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला होता। तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले होते। दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले होते आणि ज्यामुळे शंतनूचा मृत्यू झाला होता। लग्नानंतर काही दिवस आयुष्य चांगले चालले, पण शंतनूला दारूचे व्यसन लागले। यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि निधी तिच्या पतीपासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली। शंतनू हा एका इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक होता, तर त्याची पत्नी निधी देशमुख ही देखील त्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती।
मित्रांनो, तुम्हाला या हत्याकांडाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.